One, balancing chemical equation and how to balance the chemical reaction step by step याच्याबद्दल पाहणार आहोत. तर त्याच्यामधला जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन, रासायनिक समीकरणाचं संतुलन करणे हा पॉइंट पाहूया. त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे कंप्लीट द टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ अ इक्वेशन 9 सांगितले. ठीक आहे, पेज नंबर 33 वर आपल्याला जे काही इक्वेशन 9 केमिकल रिएक्शन दिले आहे त्या केमिकल रिएक्शन नुसार या ठिकाणी जो काही टेबल दिलाय तो टेबल आपल्याला काय फिलअप करायचा आहे. तर केमिकल रिएक्शन कोणते आपण सावधान केले, मग सिल्वर नायट्रेट AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस सोडियम क्लोराइड इट गिव्स silver chloride, that is white colored precipitate plus sodium nitrate हे आपल्याला काय इक्वेशन 9 पेज नंबर 33 वर वगैरे दिलेला आहे. तर त्याच्यानुसार किंवा ह्या केमिकल रिएक्शन नुसार आपल्या तारखेने साईडला दिला तो टेबल काय करायचा आहे, फिलअप करायचा आहे. मग त्या टेबल मध्ये आपल्या तारखेने 3 बॉक्स बघायला भेटतात. एक आहे फर्स्ट आहे एलिमेंट, फर्स्ट टेबल मध्ये आहे एलिमेंट. सेकंड टेबल आहे त्यामध्ये नंबर ऑफ atoms ऑन द और इन द रिएक्टर. नेक्स्ट वन आहे नंबर ऑफ atoms इन द प्रोडक्ट. जे काही केमिकल रिएक्शन आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये असणारे एलिमेंट आणि त्या एलिमेंटचं जे काही ऍटम वगैरे असेल किंवा त्या ऍटमची संख्या वगैरे आपल्या या टेबल मध्ये लिहायचंय. तर फर्स्ट जे काही एलिमेंट आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये असणारे एलिमेंट कोणते सांगतो आपण मग त्या ठिकाणी. फर्स्ट आहे सिल्वर आहे, सेकंड आहे नायट्रोजन, थर्ड आहे ऑक्सिजन, त्याच्यानंतर आहे सोडियम, नेक्स्ट वन आहे त्या ठिकाणी क्लोरीन वगैरे. हे सर्व एलिमेंट आपल्याला काय त्या केमिकल रिएक्शन मध्ये बघायला भेटतात. तर हे जे काही एलिमेंट आहेत आपण हा जो काही रिएक्शनचा लेफ्ट साइडचा पार्ट असेल त्याला आपण त्या ठिकाणी रिएक्टंट सांगतो, रिएक्टंट. आणि ह्या एरोचा जो काही समोरचा म्हणजे राईट साइडचा पार्ट असेल त्याला आपण त्या ठिकाणी काय सांगतो, प्रोडक्ट वगैरे सांगतो. मग रिएक्टंट मध्ये जे काही ऍटम्स वगैरे आहेत त्या ऍटमची संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे. तर सिल्वर आहे त्या रिएक्टंट मध्ये सिल्वरच्या ऍटमची संख्या किती सांगतो आपण त्या ठिकाणी, 1 असेल. नायट्रोजन आहे, नायट्रोजनची संख्या किती सांगतो आपण, 1 सांगतो. नंतर आहे ऑक्सिजनची संख्या आहे त्या ठिकाणी 3. सोडियम आहे, सोडियमची संख्या आहे 1. आणि जे काही क्लोरीन वगैरे असेल त्या क्लोरीनची संख्या किती आहे, 1 आहे. हे झालं रिएक्टर मध्ये असणाऱ्या त्या एलिमेंटच्या ऍटमची नंबरिंग वगैरे असेल. तर त्याचप्रमाणे जे काही प्रोडक्ट वगैरे आहे त्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा या एलिमेंटचे आपल्याला नंबरिंग म्हणजे किती ऍटम आहे ते आपल्याला त्यात लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे मग सिल्वर आहे. रिएक्टर मध्ये सिल्वरची जी काही संख्या आहे ती किती सांगतो आपण त्या ठिकाणी, 1 सांगतो. त्याच्यानंतर नायट्रोजन आहे, तर नायट्रोजनची संख्या प्रोडक्ट मध्ये किती असणार आहे, 1च आहे. ऑक्सिजन आहे, रिएक्टर मध्ये ऑक्सिजनची संख्या आहे 3 आहे. नंतर सोडियम असेल, रिएक्टर मध्ये सोडियमची संख्या 1 आहे. आणि नेक्स्ट वन जे काही क्लोरीन वगैरे असेल तर या प्रोडक्ट मध्ये क्लोरीनची संख्या असेल ती किती असणार आहे, मग 1च असेल. ठीक आहे, केमिकल रिएक्शन आहे त्या केमिकल रिएक्शन मध्ये जे काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या ऍटमची संख्या किती आहे आपण या टेबल मध्ये वगैरे फिलअप केले आहे. तर याच्यानुसार आपल्याला नेक्स्ट वन पॉइंट काय सांगता येईल, मग इट इज सीन दॅट द नंबर ऑफ atoms ऑफ एलिमेंट इन द रिएक्टर इन दिस इक्वेशन इज सेम एज द नंबर ऑफ atoms ऑफ दोज एलिमेंट इन द प्रोडक्ट वगैरे सांगितलं. ज्यावेळेस आपण या केमिकल रिएक्शन साठी हा टेबल वगैरे तयार केला असेल या टेबल नुसार आपल्याला काय लक्षात येतं की रिएक्टर मध्ये असणारे जे काही एलिमेंट आहेत त्यांच्या अणूची संख्या आणि प्रोडक्ट मध्ये जे काही असणारे एलिमेंट आहेत त्यांच्या अणूची संख्या कशी सांगू शकतो आपण त्या ठिकाणी, सेमच आहे. कारण आपण या टेबल नुसार त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे, तर अँड सच अन इक्वेशन इज कॉल्ड ऍज अ बॅलन्स्ड इक्वेशन सांगितलं. मग अशा प्रकारच्या इक्वेशनला काय म्हणतो आपण, बॅलन्स्ड इक्वेशन म्हणतो. काय सांगणार असेल, बॅलन्स्ड इक्वेशन. बॅलन्स्ड इक्वेशन आहे जे की आपण त्याला संतुलित समीकरण म्हणतो. मग संतुलित समीकरण कसं म्हणतो आपण, the number of atoms of element in the reactant is same as the number of atoms of element in the product. This is called as, or such equation is called as a balanced equation वगैरे असेल. तर त्याच्यानंतर आहे मग if the number of atoms of each element is not same on the two sides of equation, that is the reactant and product, it is called as a unbalanced equation वगैरे सांगितलं. जर समजा केमिकल रिएक्शन मध्ये, ठीक आहे, केमिकल रिएक्शन मध्ये
रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये जे काही असणारे एलिमेंट आहेत त्यांच्या ऍटमची जर संख्या अनइक्वल वगैरे असेल तर अशा प्रकारच्या इक्वेशनला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अनबॅलन्स्ड इक्वेशन सांगतो. अनबॅलन्स्ड इक्वेशन असेल. बॅलन्स्ड इक्वेशन अँड अनबॅलन्स्ड इक्वेशन. बॅलन्स साठी काय सांगतो आपण the number of atoms of each element in the reactant is same as the number of atom in element which are present in the product. This is called as a balanced equation वगैरे सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मग in any reaction the total mass of each of element in the reactor is same as the total mass of each of the respective element in the product and this is the law of conservation of mass that can be seen in the previous standard वगैरे सांगता येईल. ठीक आहे. कोणत्याही स्वरूपाची जर केमिकल रिॲक्शन असेल, कोणत्याही स्वरूपाची जर रासायनिक अभिक्रिया वगैरे असेल तर त्यामध्ये जे काही रिॲक्टर मध्ये असणाऱ्या मूलद्रव्याचे एकूण अणूची संख्या आहे ती काय असणार आहे, प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या मूलद्रव्याच्या एकूण अणूच्या संख्ये इतकीच असते. त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, जे की वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम वगैरे सांगू शकतो. हे झालं बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. त्याच्यानंतर जे काही केमिकल रिॲक्शन वगैरे असेल त्या केमिकल रिॲक्शनला स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे बॅलन्स करता येतं याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन, ज्या काही रासायनिक अभिक्रिया वगैरे आहेत त्या रासायनिक अभिक्रियेला बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या टप्पे आहेत किंवा कुठल्या पायऱ्या आहेत याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे मग a chemical equation is balanced step by step and a trial and error method is used for this purpose वगैरे सांगितलं. या ठिकाणी जे काही केमिकल इक्वेशन आहे किंवा जे काही रासायनिक समीकरण असेल त्या रासायनिक समीकरणाला आपण स्टेप बाय स्टेप नुसार बॅलन्स वगैरे करतो. मग याच्यासाठी आपण ट्रायल अँड एरर मेथडचा वगैरे युज करणार असेल तर आपला पॉइंट एक्झाम्पल वगैरे दिले त्याकडे. मग त्याकडे एक्झाम्पल कुठलं सांगितलं, मग कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज अन एक्झाम्पल दॅट इज द सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस द वॉटर वगैरे सांगितलं. आपण या ठिकाणी ते वर्ड इक्वेशन वगैरे लिहूया. त्याकडे आहे मग सोडियम हायड्रॉक्साइड प्लस sulfuric acid it gives sodium sulfate plus water. याकडे आपलं हे वर्ड इक्वेशन वगैरे दिले, पण हे जे काही वर्ड इक्वेशन असेल त्याच वर्ड इक्वेशनला किंवा जे काही केमिकल इक्वेशन आहे त्याला आपण याकडे स्टेप बाय स्टेप बॅलन्स करणार आहोत. तर त्याला बॅलन्स करण्यासाठी जे काही फर्स्ट स्टेप आहे ते आपण फर्स्ट स्टेप काय सांगतो, मग राईट अ केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन सांगितलं. या ठिकाणी जे काही शाब्दिक समीकरण वगैरे दिलं आहे त्या शाब्दिक समीकरणाला आपल्याला रासायनिक समीकरणामध्ये रूपांतरण करायचंय. तर आणि आपण या ठिकाणी फर्स्ट स्टेप करूया. मग काय असेल त्या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइड आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी NaOH सांगतो प्लस सल्फ्युरिक ऍसिड असेल त्यासाठी आपण H2SO4 एरो सोडियम सल्फेट याच्यासाठी Na2SO4 प्लस वॉटर आहे दॅट इज द H2O वगैरे असेल. आपण हे फर्स्ट स्टेप पाहतोय. फर्स्ट स्टेप काय असेल, आपण राईट डाऊन द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन सांगितलं. या ठिकाणी जे काही शाब्दिक समीकरण दिलेलं आहे त्या शाब्दिक समीकरणाचं रूपांतरण आपण कशामध्ये करतोय, रासायनिक समीकरणामध्ये करतोय. दिस इज द फर्स्ट स्टेप इन बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन असेल. तर त्याच्यानंतर जे काही सेकंड स्टेप आहे त्याच्यानंतरची सेकंड स्टेप, ते सेकंड स्टेप काय सांगतो आपण, चेक whether the equation is balanced or not by comparing the number of atoms of the various element present on the two sides of the equation वगैरे सांगितलं. हे जे काही केमिकल इक्वेशन आहे किंवा जे काही रासायनिक समीकरण असेल तर रासायनिक समीकरणामध्ये असणाऱ्या रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये जे काही असणारे मूलद्रव्य आहे त्यांच्या अणूच्या संख्येची तुलना करायचं आणि तुलना केल्यानंतर हे केमिकल रिॲक्शन बॅलन्स आहे किंवा नाही हे आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय. मग केमिकल रिॲक्शन बॅलन्स आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण त्यात टेबल बनवणार असेल. मग टेबल मध्ये काय सांगू शकतो आपण, फर्स्ट असेल एलिमेंट, सेकंड मध्ये असेल नंबर ऑफ atoms इन द रिॲक्टंट, नेक्स्ट असेल नंबर ऑफ atoms इन द प्रोडक्ट वगैरे. तर हे जे काही केमिकल रिॲक्शन आहे त्या केमिकल रिॲक्शन मध्ये जे काय असणार एलिमेंट आहे त्या एलिमेंटचे आपण ऍक्च्युअली सिम्बॉल लिहिणार आहोत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे मग सोडियम एलिमेंट,
त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन, नेक्स्ट आहे हायड्रोजन, नेक्स्ट आहे त्या ठिकाणी सल्फर वगैरे. हे जे काही 4 एलिमेंट वगैरे हे 4ही एलिमेंट आपल्याला काय त्या केमिकल रिॲक्शन मध्ये बघायला भेटतात. मग रिॲक्टंट मध्ये त्या एलिमेंटचे जे काही ऍटमची नंबरिंग असेल ते आपण लिहिणार आहोत. तर सोडियम आहे, सोडियमची नंबरिंग काय असतो आपण रिॲक्टंट मध्ये 1 असणार आहे. ऑक्सिजन आहे, रिॲक्टंट मध्ये ऑक्सिजनची संख्या या ठिकाणी 5 बघायला भेटते. या ठिकाणी ऑक्सिजन 4 आहे, त्या ठिकाणी 1 आहे. याचा अर्थ ऑक्सिजनची संख्या काय असेल 5 असेल. त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, हायड्रोजनची संख्या असेल 3. नेक्स्ट वन सल्फर आहे, तर सल्फरची संख्या असेल तो आपण 1 झालं. हे जे काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटचं नंबर ऑफ ऍटम्स इन द रिॲक्टंट किती आहेत आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ ऍटम्स इन द प्रोडक्ट, त्या प्रोडक्ट मध्ये जे काही अणूची संख्या आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे मग सोडियम, प्रोडक्ट मध्ये सोडियमचे जे काही ऍटमची नंबरिंग असेल ते 2 आहे. नंतर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची त्या ठिकाणी 5 आहे. नंतर हायड्रोजन आहे, हायड्रोजनची त्या ठिकाणी 2 आहे. लास्ट वन जे काही सल्फर वगैरे असेल तर सल्फरची संख्या किती सांगतो आपण या ठिकाणी 1 समान असेल. मग या ठिकाणी आपण रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या ऍटमची नंबरिंग वगैरे कंपॅरिझन करतोय. तर कंपॅरिझन नुसार आपल्याला काय सांगता येईल, धिस केमिकल रिॲक्शन इज अनबॅलन्स्ड. कारण या ठिकाणी आपल्याला सोडियम आहे, रिॲक्टंट मध्ये सोडियमच्या ऍटमची संख्या काय सांगतो आपण 1 सांगतोय आणि प्रोडक्ट मध्ये किती सांगतो आपण 2 सांगतो. म्हणजे हे सोडियमचं ऍटम नंबरिंग काय असेल अनबॅलन्स्ड असेल. या ठिकाणी ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे जे काही नंबर ऑफ ऍटम्स आहेत ते काय सांगतो आपण बॅलन्स सांगतोय. नंतर हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे जे काही नंबर ऑफ ऍटम्स आहेत इन द रिॲक्टंट आणि प्रोडक्ट ते कसे असणार आहेत अनबॅलन्स्ड आहे. पण या ठिकाणी जे काही सल्फर आहे त्या सल्फरचं नंबर ऑफ ऍटम कसं असणार या ठिकाणी बॅलन्स आहे. मग या ऑब्झर्वेशन नुसार आपण त्या ठिकाणी काय सांगू शकतो, इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ऍटम्स ऑफ ऑल द एलिमेंट ऑन द 2 साइड्स आर नॉट द सेम वगैरे सांगता येईल. या टेबलच्या ऑब्झर्वेशन नुसार आपण असं सांगू शकतो की जे काही केमिकल रिॲक्शन आहे ते केमिकल रिॲक्शन काय बॅलन्स वगैरे नाही. मग इट मीन्स दॅट द इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड. तर त्याचा अर्थ काय होणार असेल, मग हे केमिकल रिॲक्शन काय अनबॅलन्स्ड वगैरे असेल. हा पॉईंट सांगतात आपला. हे झालं आपल्या ठिकाणी सेकंड स्टेप वगैरे. त्याच्यानंतर आहे थर्ड स्टेप, त्याच्यानंतरचे आहे थर्ड स्टेप. मग थर्ड स्टेप मध्ये काय सांगतो आपण, इट इज कन्व्हिनियंट to start the balancing and equation from the compound which contain the maximum number of atoms वगैरे सांगितलं. ठीक आहे, आपण थर्ड स्टेप सांगतोय. मग थर्ड स्टेप मध्ये हे जे काही केमिकल रिॲक्शन आहे त्या केमिकल रिॲक्शनला बॅलन्स जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये एखादा कंपाऊंड सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स वगैरे असतील. तर यातील केमिकल रिॲक्शन आहे त्या केमिकल रिॲक्शन मध्ये कुठला असा कंपाऊंड आहे जे की त्याच्यामध्ये ऍटमची संख्या जास्त असेल ते आपण पाहायचंय. तर सोडियम, ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे, याच्यामध्ये ऍटमची संख्या किती आहे 4 सांगू शकतो. नेक्स्ट वन हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन याच्यामध्ये किती सांगू शकतो आपण, हे 2 + 1 + 4 वगैरे असेल जे की त्या ठिकाणी 7 वगैरे सांगता येईल. त्याच्यानंतर आहे सोडियम सल्फेट, याच्यामध्ये पण सोडियमचे 2 ऍटम आहेत पण सल्फरचा 1 3 प्लस ऑक्सिजन 4 वगैरे असेल त्या ठिकाणी काय असेल आपलं 7 सांगता येईल. म्हणजे काय वॉटर वगैरे असेल तर वॉटर मध्ये काय असतो आपण 3 वगैरे सांगणार असेल. हे झालं आपण फर्स्ट रूल किंवा या ठिकाणी थर्ड स्टेप मधलं फर्स्ट पॉइंट हा असेल. कोणता असेल मग, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट द बॅलन्सिंग अँड इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन द मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स वगैरे सांगितलं आपल्याला. त्या केमिकल रिॲक्शनला जर बॅलन्स करायचं असेल तर त्याच्यामधला असा कंपाऊंड सिलेक्ट केला पाहिजे जेणेकरून त्या कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ ऍटम्स कसे असणार आहेत मॅक्झिमम असेल. मग आपण कंपाऊंड कुठला सिलेक्ट करू शकतो, सल्फ्युरिक ऍसिड करू शकतो आणि परत त्या ठिकाणी काय सोडियम सल्फेट, ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एखाद्या कंपाऊंडला आपण सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर मोरेवर इट इज कन्व्हिनियंट टू फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट इन दिस कंपाऊंड विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ ऍटम्स ऑन द 2 साइड वगैरे सांगितलं. मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स असताना आपण कंपाऊंड वगैरे सिलेक्ट केले, पण सिलेक्ट केल्यानंतर त्या कंपाऊंड मध्ये कोणता असा एलिमेंट आहे जे की प्रोडक्ट आणि रिॲक्टंट साइड मध्ये त्याची नंबरिंग काय अनबॅलन्स्ड वगैरे असेल हे आपल्याला त्या ठिकाणी एलिमेंटला सिलेक्ट करायचं. तर त्याच्यानंतर आपण पॉइंट काय सांगतोय मग, इन द इक्वेशन there are 2 components that is the sodium sulfate and sulfuric acid which contain the maximum number of atom that is the 7 वगैरे सांगितलं. हे जे काही केमिकल रिॲक्शन आहे त्या केमिकल रिॲक्शन मध्ये सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम सल्फेट हे 2 कंपाऊंड असे जेणेकरून त्याच्यामध्ये प्रत्येकी 7 ऍटम्स वगैरे बघायला भेटतात. तर
एनी वन ऑफ देम कॅन बी सिलेक्टेड अँड सिलेक्ट द कंपाऊंड सोडियम सल्फेट वगैरे सांगितलं. मग हे जे काही सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम सल्फेट आहे याच्यापैकी कुठल्याही एखाद्या कंपाऊंडला आपल्याला सिलेक्ट करायचं, पण आपण या ठिकाणी सोडियम सल्फेट या कंपाऊंडला काय केलं आहे, सिलेक्ट वगैरे केलेला असेल तर त्याच्यानंतरचा पॉइंट आहे मग फर्दर select the sodium for balancing as the number of atoms of a sodium in this compound is unequal on the two side वगैरे सांगितलं. या ठिकाणी आपण मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम्स असणार कंपाऊंड सिलेक्ट केलाय आणि त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये कोणता एलिमेंट असा आहे जे की रिएक्टंट मध्ये त्याचं जे काही नंबरिंग वगैरे असेल ते अनइक्वल असेल, मग त्यासाठी आपण एलिमेंट कोणता सिलेक्ट केलाय, आपण या ठिकाणी सोडियम हा एलिमेंट वगैरे सिलेक्ट केलेला आहे. तर इट शुड बी रिमेंबर्ड दॅट, पण आपल्याला त्या ठिकाणी हे काय लक्षात ठेवायचे, इट शुड बी रिमेंबर्ड दॅट द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड कॅन नॉट बी चेंज्ड व्हाईल बॅलन्सिंग द नंबर ऑफ ऍटम्स वगैरे सांगितलंय. आपल्या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये सांगू शकतो आपण. मग प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट मध्ये सोडियमची संख्या आहे ते 2 आहे, पण या ठिकाणी जे काही रिएक्टंट आहे त्या रिएक्टंट मध्ये सोडियमची संख्या किती आहे, 1च आहे. त्याच्यामुळं त्या सोडियमला 2 किंवा त्या सोडियमला रिएक्टंट मध्ये असणाऱ्या सोडियमला प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या सोडियम सारखे जर नंबरिंग द्यायचे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय केमिकल फॉर्म्युला मध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल वगैरे करायचा नाही. मग तो एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, मग इट मीन्स दॅट हिअर टू मेक द नंबर ऑफ सोडियम ऍटम इन द रिएक्टंट ऍज अ 2 फॉर्म्युला NaOH कॅन नॉट बी चेंज टू द Na2OH वगैरे सांगितलं. आताच आपण पॉइंट काय सांगितलं, प्रोडक्ट मध्ये जे काही सोडियम ऍटम आहे किंवा जे काही सोडियम एलिमेंट आहे त्याच्या ऍटमचे नंबरिंग काय सांगतो आपण, 2 वगैरे सांगतो. मग रिएक्टर मध्ये सोडियमची संख्या किती आहे, 1च आहे. मग सोडियम या ठिकाणी ऍटम त्याचे 2 आहेत, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी बॅलन्स करण्यासाठी याचा केमिकल फॉर्म्युला मध्ये कुठल्याही स्वरूपाचा चेंज करायचा नाही. कोणता चेंज करायचा नाही, त्या ठिकाणी आपल्याला Na2OH अशा स्वरूपाची पद्धत वगैरे वापरायची नाही, कारण हा मॉलिक्युलर जो काही फॉर्म्युला असेल तो पूर्णपणे काय होतोय, चेंज वगैरे होतोय. या ठिकाणी आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज वगैरे होऊ द्यायचा नाही. नंतर instead of a factor 2 we'll have to be applied to the NaOH and write down the resulting equation on during this equation वगैरे सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे जे काही सोडियम हायड्रॉक्साइड आहे या सोडियम हायड्रॉक्साइड आपल्याला 2 हा फॅक्टर वगैरे अप्लाय करायचंय. 2 फॅक्टर अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला केमिकल रिएक्शन काय भेटणार असेल, मग 2 NaOH प्लस H2SO4 it gives Na2SO4 प्लस वॉटर मॉलिक्युल वगैरे असेल. हे आपल्याला 2 फॅक्टर अप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन वगैरे हे भेटणार असेल. त्यानंतरचा पॉइंट आहे मग चेक वेदर धिस इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट वगैरे सांगितलं. हे जे काही आपल्याला 2 फॅक्टर अप्लाय केल्यानंतर इक्वेशन वगैरे भेटलं होतं, हे इक्वेशन बॅलन्स आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं. मग हे चेक करण्यासाठी आपण परत तारखेने काय तो टेबल वगैरे तयार करू शकतो. कोणता सांगू शकतो, मग एलिमेंट नंतर असेल नंबर ऑफ atoms in the reactant. नेक्स्ट आहे नंबर ऑफ atoms in the product. त्या केमिकल रिएक्शन मध्ये असणारे जे काही एलिमेंट आहे ते एलिमेंट आपण कोणते सांगतोय, सोडियम आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर आहे. ठीक आहे, कोणता आहे, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. तर या केमिकल रिएक्शन नुसार ह्या रिएक्टर मध्ये सोडियमची नंबरिंग काय सांगू शकतो आपण, या ठिकाणी 2 सांगू शकतो. त्याच्यानंतर ऑक्सिजनची जी काही नंबरिंग असेल या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी +2 वगैरे आहे. म्हणजे काय असेल, मग ऑक्सिजनच्या ऍटमची संख्या असेल 6 वगैरे. त्याच्यानंतर आहे हायड्रोजन, या ठिकाणी 2, या ठिकाणी हे 2 वगैरे असेल, जेणेकरून हायड्रोजनची संख्या काय असेल त्या ठिकाणी 4 असेल. नेक्स्ट आहे सल्फरची नंबरिंग काय असेल त्या ठिकाणी 1 असेल, 2 6 4 1. त्याच्यानंतर प्रोडक्ट मध्ये या एलिमेंटच्या ऍटमची नंबरिंग काय असेल, मग सोडियम आहे, या ठिकाणी सोडियमची संख्या आहे 2 आहे. ऑक्सिजन आहे, या ठिकाणी ऑक्सिजनची संख्या किती सांगू शकतो आपण, 5 वगैरे असेल. नेक्स्ट हायड्रोजन आहे, त्यामध्ये हायड्रोजनची संख्या आहे 2. त्याच्यानंतर सल्फर वगैरे असेल तर सल्फरची नंबरिंग काय असेल आपण या ठिकाणी 1 वगैरे. मग या केमिकल रिएक्शनला ज्यावेळेस आपण त्याच्या ऍटमचं कंपॅरिझन करणार असेल, कंपॅरिझन केल्यानंतर ते बॅलन्स आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं. मग या ठिकाणी आपल्याला सोडियमचे जे काही नंबर ऑफ ऍटम्स असेल ते बॅलन्स वगैरे झालेले बघायला भेटतात. या ठिकाणी ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या ऍटमची जी काही संख्या आहे ते अनबॅलन्स आहे. परत हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या पण त्या ठिकाणी काय नंबर ऑफ ऍटम्स बॅलन्स वगैरे नाही. सल्फर आहे,
त्या सल्फरचे नंबर ऑफ ऍटम्स कसे त्या ठिकाणी बॅलन्स आहेत. तर या टेबल नुसार आपण कन्क्लुजन काय सांगू शकतो मग वी फाइंड दॅट this equation is not balanced because as the number of oxygen and hydrogen atoms are unequal on the two sides वगैरे सांगता येईल. या केमिकल रिएक्शनच्या टेबल नुसार आपण असं सांगू शकतो की ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे जे काही नंबर ऑफ ऍटम्स आहेत ते कसे असणार त्या ठिकाणी अनइक्वल आहेत आणि अनइक्वल असल्यामुळं ते केमिकल रिएक्शन सुद्धा कसे असणार आहे अनबॅलन्स्ड वगैरे असेल. मग फर्स्ट बॅलन्स द हायड्रोजन नंबर ऍज इट रिक्वायर्स अ स्मॉलर फॅक्टर वगैरे सांगितलं. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय जो काही हायड्रोजन वगैरे असेल त्या हायड्रोजनला आपल्याला बॅलन्स वगैरे करायचं कारण याला बॅलन्स करण्यासाठी जो काही वापरण्यात येणारा फॅक्टर आहे तो फॅक्टर कसा आहे लहान वगैरे आहे. त्याच्यानंतर अप्लाय फॅक्टर 2 टू द प्रोडक्ट H2O फॉर बॅलन्सिंग द इक्वेशन वगैरे सांगितलं. मग या केमिकल रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचंय जे काही वॉटर मॉलिक्यूल असेल त्या वॉटर मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजनला 2 हा फॅक्टर वगैरे अप्लाय करायचा. तर 2 फॅक्टर अप्लाय केल्यानंतर त्याची जे काही केमिकल रिएक्शन असेल ते केमिकल रिएक्शन काय येणार असेल मग 2NaOH प्लस H2SO4 it gives Na2SO4 प्लस 2H2 वगैरे असेल. त्याच्यासाठी आपल्या तारखेने बुक मध्ये टेबल वगैरे दिलेला आहे. नंतर चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. परत आपल्या तारखेने काय हे केमिकल इक्वेशन जे असेल ते केमिकल इक्वेशन बॅलन्स आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. तर त्याच्यानुसार इट इज सीन दॅट द नंबर ऑफ atoms ऑफ ऑल द एलिमेंट आर इक्वल ऑन बोथ साइड अँड इट मीन्स दॅट द इक्वेशन इज बॅलन्स्ड वगैरे सांगता येईल. आता याकडे जे काही केमिकल रिएक्शन आहे त्या केमिकल रिएक्शन नुसार जर आपण अशा स्वरूपामध्ये टेबल वगैरे बनवला असेल तर तो आपल्याला काय बॅलन्सिंग वगैरे बघायला भेटतं. त्यामध्ये आपण सॉल्व्ह करूया त्या ठिकाणी. आता रिएक्टंट मध्ये जे काही ऑक्सिजनची नंबरिंग असेल ते ऑक्सिजनची नंबरिंग आपण या ठिकाणी किती सांगितलं होतं 6 सांगितलं होतं. मग आता या ठिकाणी हायड्रोजनला जर आपण 2 हा फॅक्टर जर अप्लाय केला असेल तर प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजनची नंबरिंग काय असेल आपल्या ठिकाणी या ठिकाणी 4 आहे या ठिकाणी हे 2 वगैरे असेल. याचा अर्थ ऑक्सिजनची नंबरिंग काय झाली असेल मग 6 झाली असेल. नंतर आहे हायड्रोजन. हायड्रोजन जे काय आहे ते रिएक्टर मध्ये हायड्रोजन संख्या काय असेल आपण या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी हे 2 आहे म्हणजे हायड्रोजनची नंबरिंग असेल 4 आणि प्रोडक्ट मध्ये जे काय हायड्रोजन असेल या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हायड्रोजन संख्या किती झाली त्या ठिकाणी 4 वगैरे असेल. फ्रॉम दिस पॉइंट वी कॅन से दॅट धिस केमिकल इक्वेशन इज अ बॅलन्स्ड वगैरे असेल. हे झालं आपलं थर्ड स्टेप. त्याच्यानंतर जे काही लास्ट स्टेप आहे फोर्थ स्टेप आहे ते फोर्थ स्टेप काय सांगतो मग आपण त्या ठिकाणी राईट डाऊन द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन अगेन. त्याच्यानंतर जे काही अंतिम इक्वेशन आहे ते आपण त्या ठिकाणी लिहायचं. मग फायनल इक्वेशन कोणतं सांगू शकतो आपण मग 2NaOH प्लस H2SO4 एरो इट गिव्स द सोडियम सल्फेट प्लस 2H2O वगैरे असेल. अँड इन दिस वे a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying the proper factor to the appropriate reactant or the product so as to balance the number of each element in the step वगैरे सांगता येईल. मग आतापर्यंत जे काही आपण 4 स्टेप वगैरे पाहिले असेल त्या 4 स्टेप नुसार आपण केमिकल इक्वेशनला काय करू शकतो बॅलन्स वगैरे करू शकतो. पण बॅलन्स करत असताना रिएक्टंट किंवा प्रोडक्ट यांना काय अप्रोप्रिएट फॅक्टर वगैरे अप्लाय करावा लागतो. त्याच्यानंतर आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ते यूज युअर ब्रेन पॉवर साठी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. जर ते सॉल्व्ह वगैरे झालं तर आपण त्या ठिकाणी परत तुम्हाला सांगूया.